नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन प्रोग्राम घेऊन आलो आणि तो प्रोग्राम आहे आणि तो याच्या पुढे पण आता कंटिन्यू राहील. तो म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा. UPSC हा काही नवीन भाग नाही आहे, परंतु MPSCचा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचा मला प्रश्न असतो की मराठीमध्ये चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा. कारण हा अभ्यासक्रम जो आहे तो थोडासा वास्ट आणि खूप डायनॅमिक आहे. आम्ही काय काय वाचावं, कोणती वर्तमानपत्र वाचावी त्यासाठी. तर पहा, इंग्रजी आणि मराठी दोन्ही वर्तमानपत्रांचं वाचन आवश्यक आहे. खूप वर्तमानपत्राचं वाचण्याची आवश्यकता नाही, परंतु एक एक, जसं की इंग्रजी असेल द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस आणि त्या जोडीला मराठी एखादं वर्तमानपत्र आणि जोडीला मग जसे एखादा लेख, निवडक लेख जरी तुमच्या वाचनात आला तरी चालू शकतो. ठीक. तरी पण विद्यार्थ्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून आपण ही व्हिडिओ सिरीज घेऊन येतोय. याच्यामध्ये आपण काय करणार आहे की वीकली मस्ट रीड, म्हणजे या आठवड्यात तुम्ही काय काय वाचायला पाहिजे होतं, कोणत्या बातम्या महत्त्वाच्या होत्या. ठीक आहे. त्याचं थोडक्यात त्याचं आपण काय करणार आहे, दिग्दर्शन आणि दिशादर्शन करणार आहे की ही वाचायला गरजेचं होतं. अभ्यासक्रमामध्ये हे महत्त्वाचं आहे, म्हणजे अभ्यासाला दिशा सापडेल. ठीक आहे. आता पहा, अशाच आपण काही बातम्या घेऊन आलेल्या आहेत. याच्यामध्ये जसं पाहिलं तर एक बातमी आली होती की दूरस्थ मतदान यंत्राला वाढता विरोध. ठीक आहे. ही लोकसत्तामध्ये बातमी आली होती. मग आता याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचा निवडणूक आयोग सध्या एका प्रयोगाबाबत चर्चा करतोय. तो म्हणजे की आपल्याला आता युजली कसं असतं की आपल्या मतदारसंघात जाऊन आपल्याला मतदान करावं लागतं, जिथं आपलं नाव रजिस्टर आहे. परंतु मग दुसरीकडनं करता येईल का आपल्याला, समजा त्या ठिकाणावर न जाता, बूथवर न जाता. ठीक आहे. समजा मी जर पुण्यात आहे आणि माझा मतदारसंघ समजा दिल्लीमध्ये असेल तर मग मी इथून मतदान करू शकतो का, याविषयी सध्या चर्चा चालू आहे. परंतु त्याला विरोध होतोय. आता याच्यामध्ये वाचणं काय गरजेचं आहे, पूर्ण बातमी वाचून दाखवत नाही, तो हेतू नाही व्हिडिओचा. आपल्या हेतू हा आहे की ह्या बातमीचं महत्त्व काय. ठीक आहे. निष्पक्ष पतीपणे पार पडणाऱ्या निवडणुका, फ्री अँड फेअरलेस इलेक्शन डेमोक्रेसीचा आधार आहे. बरोबर. मग त्या पार्श्वभूमीवर ही बातमी आपण वाचली पाहिजे. मग याच्यामध्ये काय आहे की विरोधी पक्षांनी त्यांचं म्हणणं काय आहे, ते काय म्हणताय, जे सपोर्ट करतात त्यांचं म्हणणं काय, निवडणूक आयोगाचं म्हणणं काय, अशीच जर प्रक्रिया जगामध्ये इतरत्र राबवली जात असतील तर तेथील अनुभव काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही यंत्रणा कितीही सेफ असली तरी सुद्धा नागरिकांचा आणि इतर राजकीय पक्षांचा याच्यावर विश्वास कसा बसेल हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सदृढ लोकशाहीमध्ये त्या यंत्रणेवर विश्वास सुद्धा असावा लागतो. जरी ती यंत्रणा अगदीच आपण जर बघितलं की समजा ती हॅकिंग विरोधात असेल, ठीक आहे, तर हॅकिंग शक्य नसेल वगैरे, मॅन्युप्युलेशन शक्य नसेल, तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेचा विश्वास बसणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय काय केलं पाहिजे, अशा चौफेर बाजूनी बातमीचं वाचन अपेक्षित आहे. आलं लक्षामध्ये. तर ही एक बातमी महत्त्वाची होती. त्याच्यानंतर दिल्ली सरकारची गरज काय, अशी एक बातमी मटामध्ये येऊन गेली होती. सकाळमध्ये येऊन गेली होती. आणि या बातमीमध्ये सध्या जो दिल्ली सरकार आणि केंद्र शासनामध्ये सत्ता संघर्ष चालू आहे, तेथील गव्हर्नरचं जे वागणं आहे, ठीक आहे, ते घटनेप्रमाणे नाही असं दिल्ली सरकारला वाटतं. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे की जर सर्वच अधिकार केंद्राकडे असणार असतील किंवा केंद्रच महत्त्वाचे निर्णय घेणार असतील तर मग दिल्ली विधानसभेची आवश्यकताच काय. ठीक आहे. याचा सर्वसामान्यपणे तांत्रिक आराखडा आपल्याला आपल्या नेहमीच्या नोट्समध्ये मिळून जातो, परंतु ॲक्च्युअल वर्किंग कसं आहे, नक्की ग्राउंड लेवलवर त्याचे काय काय एक्सपिरियन्स येतात हे आपल्याला लिहावं लागतं. त्या अनुषंगाने ही बातमी खूप महत्त्वाची आहे. याच्या चांगले मुद्दे घेतले त्यांनी की आर्थिक कोंडी कशी केली जाते आणि राज्यपालांनी सत्ता संघर्षाचे आयाम कसे चाललेले आहेत. ठीक आहे. याचं चांगलं विश्लेषण आहे. तर ही बातमी खूप महत्त्वाची होती. त्यानंतर दुसरा सोर्स आहे समजा की एक अक्षरनामा हे ऑनलाईन पोर्टल आहे. इथं अतिशय चांगल्या दर्जाचे मराठी आर्टिकल, लेख वगैरे, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि साहित्य काही ना काही येत असतं. ठीक आहे. तर हे लेख सुद्धा निबंधाचा पेपरमध्ये आपल्याला खूप कामाला येऊ शकतात, कारण वर्णनात्मक परीक्षा. तर जसं की उदाहरण देतो मी, ते हा एक होता की कार्नेल वेस्ट, ठीक आहे, याचं एक आंतरराष्ट्रीयत्व हा आरंभ बिंदू आहे, त्यामुळे आपली ऐतिहासिक, संरचनात्मक आणि मनोविश्लेषणात्मक समज वाढीला लागते. ठीक आहे. आता इथं काय होतं की एक महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेला जातो, कॉस्मोपॉलिटन डेमोक्रेसी आपण ज्याला म्हणतो, वैश्विक लोकशाही. खरंच आपण राष्ट्रीय अस्मिता कमी होऊन एक वैश्विक लोकशाही घेऊ शकते का वगैरे, अशा गोष्टी असतात आज नाही पण काही दिवसांनी. तर त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीयत्व, आपलं आंतरराष्ट्रीयत्व आहे का.
ठीक आहे. अशा अनुषंगाने बरीच उहापोह झालेला आहे. म्हणजे राष्ट्रीयत्वाचे प्रवाह दुर्बळ पडतात का आणि आंतरराष्ट्रीयत्वाची जाणीव वाढती आहे का, ठीक आहे. हे सगळे हे निबंधाला सुद्धा शिकवण्याचा चिंतनात्मक विषय असतो, तिथे हे कामाला येऊ शकतो तुम्हाला. तर हा जरूर तुम्ही अक्षर नावाच्या पोर्टलवर हा आर्टिकल अवेलेबल आहे, तुम्ही तो वाचू शकता, ठीक आहे. त्यानंतर मला वाटतं हा आजच्याच 21 जानेवारीच्याच लोकसत्तामध्ये हा एक जे संपादकीय आलेले आहे की ही प्रगल्भता येते कुठून. आणि आपल्याला माहिती आहे की याच्या ठीक आहे, मला वाटतं जेसिंडा आर्डन, ठीक आहे, आर्डन ज्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान होत्या, महिला पंतप्रधान, त्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. आणि राजीनामा देताना त्यांनी जी कारणं दिलेली आहेत ती इंटरेस्टिंग आहे, त्याच्यावर हा लेख आलेला आहे. राजकारणातील नैतिकता, बरोबर, हा विषय सध्या खूप ऐरणीवर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बातमी महत्त्वाची आहे. इथिक्सचा पेपर असेल, निबंधाचा पेपर असेल, इव्हन GS2चा पेपर असेल, कुठेही तुम्हाला एक महत्त्वाचं कंटेंट मिळेल असा हा लेख आहे. त्यामुळे याच्यात कोणत्या कोणत्या पैलूंना हात घातलेला आहे, कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे मांडले आहेत, नैतिकतेचा आधार, राजकारणातील नैतिकता कशा प्रकारे कोणत्या कामांवर नाही का, कोणत्या आधारावर झोकलेली आहे, अशा पद्धतीनं या लेखाकडे तुम्ही पाहू शकता आणि महत्त्वाचं कंटेंट गोळा करू शकता. त्यामुळे एक महत्त्वाचा आर्टिकल होता हा. याच्यामध्ये मला वाटतं अक्षरनामामधलंच आहे की दुर्दैवानं आपली विद्यापीठे आता संकुचित आणि झापडबंद अवस्थेत रूपांतरित होत आहेत. युनिव्हर्सिटी, ठीक आहे, बाहेर युनिव्हर्सिटी इंडियामध्ये येणार आहेत आणि मग येथील शिक्षण, त्याचा दर्जा, विद्यापीठी शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण, त्याचा दर्जा आणि त्याच्यात नक्कीच एकंदरीत काय स्थिती आहे या संदर्भात हा लेख आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. UPSC गेली सातत्याने 2-3 वर्ष याच डायमेन्शनल क्वेश्चन आडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विचारत असते, त्यामुळं याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे, ठीक आहे. मराठीबरोबर मी सांगितलं तुम्हाला की इंग्रजी वर्तमानपत्रांचं वाचन सुद्धा गरजेचं आहे, ठीक आहे. इथे खरं तर भाषिक सबक फारशी देऊन चालणार नाही आपल्याला, कारण ज्या प्रकारचा हा सिलेबस आहे त्यानुसार इंग्रजीमध्ये वार्तांकन पटकन होत असतं. मराठीत ते होत नाही असं नाही, होतं, परंतु रेडीमेड इंग्रजीमध्ये पटकन ते होत असतं. त्यामुळं त्याच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू नका. निदान वर्तमानपत्र वाचायला काही हरकत नाही आहे. तर त्याच्यामध्ये पहा की दाओसमध्ये आता मीटिंग झालेली आहे, दाओस, आणि दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी मीटिंग आहे त्याच्यावर एकंदरीत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय काय संधी आहेत, काय काय आव्हानं आहेत आणि त्याच्यावर आपण काय काय केलं पाहिजे याच्यावर चर्चा होत असते. तर त्याच्यावर यावर्षीची जी चर्चा जी आहे ती याच्यावर ChatGPT नावाचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ठीक आहे एक हे आहे, ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर चालू आहे. AI कसं तुम्ही प्रश्न विचारता त्याचं ते उत्तरं देतं, ठीक आहे. सध्या हे ChatGPT न्यूजमध्ये आहे, तुम्ही पण गुगलवर वगैरे बघू शकता की ChatGPT काय, ठीक आहे. त्याच्यावर एक सविस्तर वेगळी व्हिडिओ बनेल, ते काय आहे आणि त्याची क्षमता काय. परंतु ही खूप महत्त्वाची बातमी आहे, ठीक आहे. तंत्रज्ञान, नवीन येऊ घातलेलं तंत्रज्ञान, पर्टिक्युलरली आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण कृत्रिम प्रज्ञा म्हणतो, त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात, म्हणजे समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सगळ्याच गोष्टी, इव्हन आपली संस्कृती, ठीक आहे, त्याच्यावर काय काय परिणाम होऊ शकतात, काय काय परिणाम होत आहेत, त्याच्यातून संधी कोणत्या आहेत, धोके कोणते आहेत, याच्यावर सध्या खूप चर्चा झाली आहे. त्यामुळं हा लेख खूप महत्त्वाचा प्रिंटमध्ये, तर प्रिंटच नाही तरी मला वाटतं इकॉनॉमिक टाइम्स वगैरे सगळ्याच ठिकाणी आर्टिकल आलं आहे आणि लवकरच मराठीमध्ये पण तुम्हाला याच्याविषयी काही आर्टिकल वाचायला मिळतील. तर त्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ChatGPT हे AI न्यूजमध्ये आहे. म्हणजे एकंदरीतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर यावरची प्रश्न येण्याची शक्यता आहे. पहा, अजूनही काही बातम्या होत्या, जसं की कुमार बिर्ला विलिंग, गव्हर्नमेंट वॉन्टेड हिम फॉर मोर इयर बट IIM म्हणजे अहमदाबाद बोर्ड वोटेड टू गेट न्यू चेअरमन. संस्थांची स्वायत्तता, त्यामध्ये होणारा गव्हर्नमेंटचा इंटरफेरन्स सध्या बातम्यांमध्ये, ठीक आहे. आणि त्याला अनुसरूनच की गव्हर्नमेंटला बिर्ला यांना ठेवायचं होतं अहमदाबादच्या IIMच्या चेअरमनपदी अजून, परंतु तिथल्या बोर्डानं मात्र त्याला नकार दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर याचा अन्वयार्थ आपल्याला लावता आला पाहिजे म्हणून ही बातमी महत्त्वाची, ठीक आहे. याच बाजूला दुसरी बातमी होती की गेस व्हॉट स्कूलिंग मोर इंडियन स्टुडंट्स टू US इंजिनिअरिंग, की ब्रेन ड्रेन ज्याला आपण म्हणतो ना, भारतीय जे तरुण आहेत, तरुणी आहेत, ठीक आहे, उच्च शिक्षित, ते परदेशाला म्हणजे अमेरिकेला वगैरे का जातात, तर इंजिनिअरिंगसाठी नाही, तर नवीन कोणते क्षेत्र त्यांना आकर्षित करता येतं. ब्रेन ड्रेन ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, किंवा इंटेलिजन्स मायग्रेशन, ठीक आहे. हे तर काय झालं, जेव्हा देशाच्या बाहेर जातात तेव्हा देशाचं नुकसान होत असतं.
तर त्या संदर्भातली ही बातमी आहे. तर हे तुम्हाला चालू घडामोडीमध्ये आपल्याला कुठेही वापरता येण्यासारखी ठीक आहे स्थिती असते. त्यामुळे नेहमीच अशा बातम्या ह्या संग्रही असल्या पाहिजेत किंवा हा डेटा जो तुमच्या नोट्समध्ये असला पाहिजे. अजून पहा की अपोजिशन टू चॅलेंज द रिमोट वोटिंग प्रपोजल. मी तुम्हाला मागाशी बोललो लोकसत्ताला तीच बातमी होती. रिमोट वोटिंग प्रपोजलला विरोधकांनी विरोध केला की नाही हे अशा प्रकारचं मतदान नको आहे. ठीक आहे, मग त्यांची मतं काय ते याच्यात आलेली असतात. त्याचं संकलन गरजेचं आहे. अजून पहा लेसन्स इन युक्रेन वॉर, आर्मी मस्ट बी फ्युचर रेडी. राजनाथ भारताचे जे संरक्षण मंत्री त्यांनी सांगितलेलं आहे की युक्रेन वॉरवरनं काहीतरी धडे मिळालेले जगाला की भविष्यातली युद्ध कशी असते त्याची एक झलक येते ते. म्हणजे ड्रोनचा वापर, AI चा वापर किंवा बरेच काय काय चालू आहे. ठीक आहे, मग एकंदरीतच आर्मीने काय काय केलं पाहिजे किंवा नवीन संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला कोणते कोणते बदल करावे लागेल याची नांदी जी आहे ती इथे सापडते. एकाच बातमीत सगळं कव्हर नाही होत. ठीक आहे, परंतु नक्की कोणत्या दिशेने आपण जातोय ते बदल आपल्याला लक्षात आले पाहिजे. ठीक आहे, टेक्नॉलॉजी पहा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तंत्रज्ञान. कारण तंत्रज्ञान आणि त्याच्यावरची मक्तेदारी ठीक आहे ही बऱ्याचदा हेजेमॉनी म्हणजे धोरणीचं टिकवण्याचं एक माध्यम असतं राजकारणातलं. तर त्या अनुषंगाने या बातमीकडे बघता येईल आपल्याला. इंटरनल सिक्युरिटीचा चॅप्टर आपल्याला GS3 मध्ये आहे. ठीक आहे, तिथेही सुद्धा हे आपल्याला वापरता येईल. पहा ही एक छोटीशी बातमी आहे परंतु महत्त्वाची. पहा वर्तमानपत्र वाचताना बऱ्याच जणांचा हा समज असतो की बातमी मोठी मग ती संपादकीय पानावर जेवढं आले तेवढंच वाचायचं किंवा तेच महत्त्वाचं किंवा फ्रंट पेजला जे थोडंफार ते वाचायचं. परंतु समजतं कधी कधी बातमी खूप छोटी असते परंतु ती कामाची असते. म्हणजे त्या दिवशी त्या बातमीमध्ये काही नसतं किंवा फार कमी इन्फॉर्मेशन असते पण त्याला चेस करू शकतो आपण आणि पुढे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा हाती लागू शकतो. तशीच एक बातमी आहे पहा. थाउजंड्स इन इस्रायल प्रोटेस्ट नेत्यानहू ज्युडिशियल रिफॉर्म प्लॅन. इस्रायलमध्ये नेत्यानहू सरकारने काय केलेलं आहे तिथलं न्याय प्रक्रियेमध्ये किंवा न्यायालयीन व्यवस्थेमध्ये किंवा त्यांचे ज्युरिडिक्शन असेल त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न चालवण्यात आहे. सुधारणा मी त्याला कोट अनकोट करेन पण तिथल्या लोकांना ते काही आवडलं नाही कारण ज्युडिशियल इंडिपेंडन्स कॉम्प्रोमाइज होतोय असं त्यांचा आरोप आहे. म्हणून ते आंदोलन करत आहे. पहा म्हणजे या मुद्द्यावर तिथे आंदोलन होतंय. असाच प्रकार पहा भारतामध्ये सुद्धा आता चालू आहे की विशेष करून सरकारी पक्ष जो आहे त्याचं म्हणणं आहे की कॉलेजियम सिस्टीम जी आहे सुप्रीम कोर्टाची ठीक आहे त्याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत आणि सुप्रीम कोर्टने NJAC म्हणजे 99वी घटना दुरुस्ती ही घटनाबाह्य ठरून खारिज केलेली आहे की कॉलेजियम सिस्टीम बंद होऊ शकत नाही आणि ज्युडिशियल इंडिपेंडन्स व न्यायालयीन स्वतंत्रता टिकली पाहिजे. बरोबर, त्या पार्श्वभूमीवर हे बातमीकडे आपण बघितलं पाहिजे की जगभरातले इतर अनुभव काय हा एक ट्रेंड दिसतोय मग आपल्याला. बरोबर असं आहे. आजच इंडियन एक्सप्रेसला फैजान मुस्तफा यांचा सुद्धा लेख आलेला आहे याच भूमिकेवर आहे की ज्युडिशियल इंडिपेंडन्स आणि तिथल्या नियुक्त्यांचं काय करायचं. तो वाद जो आहे तो कशा दृष्टिकोनातून आपण बघितला पाहिजे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे म्हणून ही बातमी पण तितकीच महत्त्वाची होती. आता इथे न्यू ग्लोबल ऑर्डर म्हणून एक संपादकीय 16 तारखेला मला वाटतं 16 जानेवारीला येऊन गेलं होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये. ठीक आहे, पहा दिल्ली नीड्स अ बॅलन्स बिटवीन नॅशनॅलिझम अँड इंटरनॅशनलिझम, ए डिफाईन हायरार्की ऑफ ग्लोबल प्रायोरिटीज टू द फ्युचर टू द फर्दर इट्स लिडरशिप रोल. ठीक आहे, G20ची समिट G20ची परिषद त्या पार्श्वभूमीवर की राष्ट्रवाद किती करायचं आणि आंतरराष्ट्रीयवाद ठीक आहे त्याच्यामधला बॅलन्स कसा साधायचा. आंतरराष्ट्रीयत्व ठीक आहे एकमेकावर अवलंबून असणं ग्लोबलायझेशन हे वास्तव आहे आपल्या जगामधलं. ठीक आहे, त्यामुळं जगापासून आपण एकदम आयसोलेट पण होऊ शकत नाही. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीयत्व स्वीकारतो ठीक आहे तेव्हा बऱ्याचदा ते राष्ट्रीयत्वाला बाधा येईल का असा एक समज असतो आपला. ठीक आहे, असं किंवा एक धारणा असते की राष्ट्रीयत्व धोक्यात येऊ शकतं राष्ट्रीय भावना वगैरे. पण त्याच्यामध्ये बॅलन्स कसा साधायचा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यात मगाशी मी तुम्हाला आंतरराष्ट्रीयत्वावर बोललो होतो बा. तर एकंदरीत एक लिंक लागली पाहिजे. म्हणजे उदाहरण मला हे द्यायचं आहे तुम्हाला की मराठी सोर्सेस जे असतात मासिकं असते वर्तमानपत्र हे मुद्दे कव्हर करत नाही असं नाही आहे. बऱ्याच मुलांचा समज असतो तिथेही ते येत असतं फक्त आपल्याला सर्च करावं लागतं इतकंच येते असं. पहा द क्रायसिस ऑन आवर रोड्स. इथं काय होतं की द एव्हिडन्स बेस्ड इंटरव्हेन्शन कॅन रॅडिकली डिक्रीज द क्रॅश फॅटिलिटीज. वाढणारे रस्ते अपघात त्यातून होणारे मृत्यू ही भारतासाठी खूप गंभीर समस्या आहे पण तिकडे म्हणावं तसं आपलं लक्ष जात नाही आहे. खूप काय अहवालांनुसार लाखो लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात अपघातांमध्ये. मग एकंदरीत रस्ते अपघाताकडे कसं बघितलं पाहिजे, प्रशासनाची भूमिका काय. आपण एकंदरीत रस्ते अपघात
आपण त्याला डिफाईन कसं करतो, ॲक्सिडेंट म्हणजे मग दुर्दैवी काहीतरी, ठीक आहे, आता कोणाच्या हातात नाही असं नाही. परंतु याला म्हणजे बॅड रोड किती जबाबदार आहेत, आपल्या सायंटिफिक पद्धतीने आपण बांधकामं करतो का, किंवा झालेल्या अपघातांची सायंटिफिक चौकशी होते का, आणि भविष्यात ते होऊ नये म्हणून काय करता येईल, बरोबर की नाही. अशा पद्धतीनं त्याच्यावर एक आर्टिकल आलं आहे. आता हे कुठे तुम्हाला कामाला येईल पहा, हे तुम्हाला कामाला येईल इथिक्सच्या पेपरमध्ये, कारण बऱ्याच अशा केस स्टडीज दिलेल्या असतात आणि तुम्हाला विचारलेलं असतं असं असं इन्सिडेंट घडलाय वगैरे, आणि तुम्ही एका पर्टिक्युलर पोझिशनवर राहता, तर तुमची भूमिका काय राहील. तर तिथे मग टेक्निको लीगल आणि इथिकल अप्रोच आपला आला पाहिजे, नाही का. म्हणजे तांत्रिक बाबी पण माहिती पाहिजे, कायद्यातल्या, प्रशासनातल्या, त्यानंतरनं हे घटना काय म्हणते, इथिक्स काय म्हणतं, कायदा काय म्हणतो, ठीक आहे, हे सगळ्या बाबी तिचा विचार कसा करायचा असतो केस स्टडीमध्ये लिहिताना. तर अशा बातम्या वाचून आपल्याला त्याचा अंदाज येत असतो. आलं लक्षामध्ये की म्हणजे आपल्याला त्या पर्टिक्युलर बातमीचं सिलेबसमधलं स्थान लक्षात आलं पाहिजे की सिलेबसच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बातमी कुठे बसते. आलं लक्षात. तर केस स्टडीसाठी ही बातमी अतिशय चांगली होती. ठीक आहे. पहा, हेच सुप्रीम कोर्ट NJSC विषयी मी जे तुम्हाला बोललो होता, न्यायालयीन स्वतंत्रता, त्याच्याविषयी ही बातमी आलेली. ही बातमी तुम्ही चेस करा. NJSC वर जे काही चाललेलं आहे त्याला चेस करणं खूप गरजेचं आहे. अजून एक इंडियन एक्सप्रेसला 15 जानेवारीची बातमी होती. पर्सनल लॉ वर्सेस चाइल्ड मॅरेज प्रिव्हेन्शन ऍक्ट इश्यूड बिफोर द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. 2 कायदे आणि 2 कायद्यामध्येच कॉन्फ्लिक्ट आहे. ठीक आहे. इथिक्सच्या पेपरमध्ये हे कामाला येऊ शकतं आणि GS2 मध्ये पण कामाला येऊ शकतं की पर्सनल लॉ आणि चाइल्ड मॅरेज प्रिव्हेन्शन. ठीक आहे. पर्सनल लॉ, धार्मिक लॉ काहीही असतील, आणि चाइल्ड मॅरेज. तर सुप्रीम कोर्टासमोर केस आलेली आहे. मग आता सुप्रीम कोर्ट समाज सुधारणांच्या दृष्टीकोनातून त्याचा अन्वयार्थ कसा लावणार आहे, किंवा काय काय आतापर्यंत घडामोडी झालेल्या आहेत. ठीक आहे. मग नक्की म्हणणं काय, इंटरप्रिटेशन कसं आहे लॉचं, अन्वयार्थ. ठीक आहे. तिकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. काही याच्यामध्ये केसचा उल्लेख पण केला असं की सीमा बेगम, ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट ऑफ द कर्नाटका, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितले, कारण केस लॉ UPSCने विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळं अशा बातम्या महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. तर हे जे होतं, ठीक आहे, ही महत्त्वाची पहा, इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्याच इथं मी कव्हर केल्या, अशातला भाग नाही आहे. ठीक आहे. परंतु प्रातिनिधिक स्वरूपात मी काही नमुनाही निवड इथे केलेली आहे. त्यामुळं आपण अशा व्हिडिओज अजून बनवणार आहोत. त्याच्यामध्ये वीकली मस्ट रीडमध्ये तुम्ही काय काय वाचणं अपेक्षित होतं ते इथे आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि नंतरनं काही टॉपिकसुद्धा आपण लवकरच एक्सप्लेन करायला घेणार आहोत की जेणेकरून चालू घडामोडींच्या तयारीमध्ये तुम्हाला मदत होईल. तुम्हाला हे जर आवडलं असेल आणि तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा, आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.